रामराम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चवमध्ये। मंडळी माझ्याकडे आहेत आयुर्वेदिक बिया। मंडळी आता ह्या बियामध्ये आहे ना अँटीऑक्सिडंट घटक आणि व्हिटॅमिन सी घटक भरपूर आहे। मंडळी आपण जर ह्या बियाची पावडर बनवली तर आपल्याला त्वचा विकार असू द्या, पोटाचे विकार असू द्या आणि पोट साफ होणं असू द्या, हे 3 आजार ह्या बियापासून दूर होतात। शरीरावर जिथं डाग आलेले असतात, जिथं त्वचा आजार झालेला असतो, हे नाकावाशे वांग आलेले असतात ना, ह्या बियाची जर पावडर बनवली आणि 3 दिवस जर आपण खोबरेस तेलामध्ये तिथं लावली तर 3 दिवसामध्ये आपलं खरूज, गचकरणं, नायटा, खाज ते दूर होणार आहे। अजून एक फायदा आहे ह्या बियाचा। ह्या बिया जर बारीक कुटल्या, याची जर बारीक पावडर बनवली आणि ह्या पावडरमध्ये 1 चमचाभर तुम्ही पाणी मिक्स केलं आणि जर आपल्या केसाच्या मुळाला जर लावलं ना, तर तुमचे केस आहेत ना काळे भोर होणार आहेत, लांब सडक होणार आहेत आणि केसाचं आयुष्य वाढणार आहे। म्हणजे तुमचे काळे केस आहेत ना लवकर पांढरे होणार नाही, केस चमकदार होतील। मी तर म्हणतो भरपूर महिलांनी ह्या बियाची पावडर करा आणि थोडीशी वल्ली करून आहे ना, जशी मेहंदी लावताना डोक्याला डाय करता तसं तुम्ही तुमच्या केसांना ही पावडर लावा। खरोखर तुमच्या केसांचं आयुष्य वाढन आणि म्हातारपणापर्यंत तुमचे केस काळे केस हे पांढरे होणार नाही लवकरातली लवकर। आता मंडळी ह्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट घटक आहे, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए घटक ह्या बियामध्ये आहे। म्हणजे तुम्ही जर याची पावडर बनवली, रोज सकाळी 1 चमचा पावडर खा किंवा पाण्यामध्ये टाकून प्या, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, तुमचा थकवा दूर होईल। म्हणजे मंडळी ही जी बिया आहे ना आपल्या शरीरातील 21 आजारावर गुणकारी आहे। हे बी जर तुम्ही घेतलं, खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक कुटलं, याची पावडर घ्यायची 1 चमचा, याच्यामध्ये खोबरेच तेल टाकायचं आणि तुम्हाला जिथं खरूज असेल, नायटा असेल, तिथं काय करायचं, व्यवस्थित ही पावडर लावायची आहे। तुम्हाला जर कुठं खाज येत असेल ना, तळपायाला खाज येत असू द्या, तळ हाताला खाज येत असू द्या, संपूर्ण म्हणजे मंडळी डोक्यापासून तर पायापर्यंत तुमच्या शरीरावर कुठेही जर खाजू येत असेल ना, ह्या बियाची पावडर बनवा आणि खोबरेस तेलामध्ये मिक्स करा आणि संपूर्ण शरीराला तुम्ही ही बियाची पावडर लावू शकता। तर मंडळी आता तुम्ही म्हणाल दादा ही बी कशाचं आहे? जो आवळा असतो ना आपला आवळा, हे आवळ्याच्या बिया आहेत, बघू शकता। आपल्या शरीरासाठी ह्या आवळ्याच्या बिया खूप म्हणजे खूप गुणकारी असतात। जेवढा आपल्या शरीरासाठी आवळा गुणकारी असतो ना, तेवढ्याच ह्या आवळ्याच्या बिया आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात। तर मंडळी ह्या आवळ्याच्या बियाचा वापर 2 प्रकारे केला जातो। एक म्हणजे ह्या बियांचा काढा बनवायचा आहे आणि दुसरा उपयोग म्हणजे ह्या बियांची पावडर बनवायची आहे। आवळ्यांच्या बियाचा काढा एकदम उपयुक्त आहे, याची पावडर पण उपयुक्त आहे। आता तुम्ही जर याचा काढा पिले ना, तर हा काढा आपली पचनशक्ती सुधारेल, पोट साफ होईल आणि आपल्याला जे पोटाचे विकार असतात ना ते कायमचे दूर होणार आहेत। म्हणजे काही जणांचं पोट भरपूर दुखतं, काही जणांचं सकाळी पोट साफ होत नाही, तर तुम्ही याचा आहे ना काढा बनवत जा। आणि तुम्हाला त्वचा विकाराची जर समस्या असेल, गचकरणं, खरूज, नायटा, तळपाय खाजत असतील, तळहात खाजत असतील, तर याची पावडर तयार करा आणि खोबरेस तेलामध्ये ही पावडर संपूर्ण तुम्ही शरीराला लावू शकता। तर मंडळी चला आपण याचा काढा बनवणार आहोत आणि याची पावडर सुद्धा बनवणार आहोत। मंडळी तुम्ही बघू शकता, ह्या आहेत आवळ्याच्या बिया। तर मला 3 व्यक्तींसाठी काढा बनवायचा आहे, तर मी ह्या 15 बिया घेतलेल्या आहेत। तर हे काय करायचं, आपल्याला ह्या बिया अशा थोड्याशा ठेसून घ्यायच्या आहेत। मी ह्या बिया ठेसून घेत आहे। ह्या बियाचा भुगा करायचा नाही, फक्त एक बी 4 जागेवर करायचा आहे, कारण की याचा आपल्याला काढा बनवायचा आहे। आणि तुम्ही जर पावडर बनवली ना, तर बारीक अशी पावडर बनवून घ्या। हा काढा जर तुम्ही जर सकाळी सकाळी जर पिले ना, तर तुमचे काळे केस कधी लवकर पांढरे होणार नाही। तुम्हाला गुडघे दुखीचा, कंबर दुखीचा त्रास तर अजिबात होणार नाही, कारण की जेवढं आवळ्याचं झाड आयुर्वेदिक असतं ना, त्यापेक्षा त्याच्या दुप्पट ह्या आवळ्याच्या बिया आपल्या शरीरासाठी खूप फायद्याच्या असतात। आणि आता तुम्हाला विश्वास येणार नाही, तुम्ही म्हणाल काय दादा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये केसाचा उपयोग सांगता, पण हे खरं आहे। जर एखाद्या व्यक्तीचे पांढरे केस झालेले असतील, सुरुवातीला काय असतं, कानापाशी ना 10 ते 12 केस आपले पांढरे होत असतात। आणि मंडळी एखादा जर व्यक्ती, एखादा जर मुलगा पूर्णतः पांढरे केस झालेले असतील ना त्या मुलाचे, तुम्ही जर ह्या बियाचा जर उपयोग केला, याचा काढा पेले किंवा याची पावडर जरी केसाला लावली ना, तुम्हाला खोटं सांगत नाही, तुमचे पांढरे केस संपूर्णतः काळे होणार आहेत। म्हणजे काय असतं, निसर्गामध्ये भरपूर असे उपाय असतात, वेगळे वेगळे उपाय असतात। निसर्ग मंडळी खूप मोठा आहे। निसर्गामध्ये लाखो हजारो वनस्पती आहेत, जे तुमचे डोक्याचे पांढरे केस काळे करू शकतात, पण ते तुम्ही उपाय करत नाही, ते उपयोग तुम्ही समजून घेत नाही। पण तुमचा दादा तुम्हाला गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे भरपूर अशी महत्त्वाची माहिती देत असतो। मंडळी माझे उपाय आहे ना एकदम जालम असतात। आता हे जे आवळ्याचं बी आहे ना, याचा जर तुम्ही काढा 1 महिना जर पिले लगातार, 1 महिनाभर याचं सेवन करायचं आहे, तुमचे पांढरे केस लगेच तुम्हाला 50% काळे झालेले दिसतील। आणि ह्या आवळ्याच्या ज्या बिया आहेत, ह्या बियाचा जर तुम्ही काढा लगातार 4 ते 5 महिने घेतला ना, तुमचे संपूर्णतः पांढरे केस काळे होणार आहेत।
मंडळी काय असतं, भरपूर जण यूट्यूबवर फेसबुकवर भरपूर असे फायदे सांगतात, भरपूर असे उपचार दाखवतात. कुणी तेल बनवून दाखवतो, कुणी तेल विकतं. पण काय असतं, निसर्गामध्येच असे फुकटचे उपयोग असतात, ते आपण करत नाही. त्याच्यामुळं हा सोप्यातला सोपा उपाय तुम्ही करत जा. मंडळी पण कुणाचं काही असू द्या, तुमच्या दादाला शेतीमध्ये भरपूर काम असतं, तुमचा दादा ह्या आवळ्याच्या बियाचा काढा पितच असतो. मी मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे ना, भरपूर असे हजारो शेकडो काढे बनवून दाखवलेले आहेत. मी म्हणजे आहे ना, सगळे काढे पित असतो. कुठलाही काढा पिले ना, त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे. मग तुम्ही काढा एकदा दोनदा जरी पिले ना, मी पारिजाताच्या पानाचा काढा बनवला होता, तो गुडघेदुखीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो, तो काढा पितो. आता भरपूर दादा कमेंट करतात, दादा तुम्हाला भरपूर आजार आहे का, तुम्ही सगळेच काढे पिता. तुम्ही दररोज 7 ते 8 जरी काढे बनवून पिले ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगळ्या वेगळ्या वनस्पतीचे, तरी आपलं शरीर ॲक्सेप्ट करत असतं. आणि हे नॅचरल असतं, याच्यात कुठलंही केमिकल नसतं. त्याच्यामुळे तुम्ही कितीही काढे बनवले, निसर्गातले वेगळ्या वेगळ्या वनस्पतीचे अनुभव ऐकून त्याचे जर पानं आणले, चावून खाल्ले ना, तुमच्या शरीरावर कुठलाच साईड इफेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे विश्वास ठेवा आणि आवळ्याच्या बियाचा काढा नक्की बनवत जा. महिलांसाठी तर खूप सोपं आहे, कारण की दुकानामध्ये इतक्या काय मेहंद्या विकल्या जातात ना, भरपूर पुरुष भरपूर महिला केसांना डाय करतात, केसांना मेहंदी लावतात. पण ह्या आवळ्याची बियाची पावडर बनवली आणि ती पावडर जर तुमच्या केसाला लावली ना, परत तुम्हाला 6 महिने कुठलाच डाय करायची गरज नाही. चक्क तुमचे जर ईदभर केस असतील ना, 1 वर्षामध्ये एवढे केस होणार आहे डोक्याचे. इतकी ताकद ह्या आवळ्याच्या बियामध्ये आहे. आवळ्याचं झाडच खूप गुणकारी आहे. आवळ्याची पानं, आवळ्याच्या बिया, आवळ्याची साल, मी एक बी 4 जागेवर करून घेतलेला आहे. आता आपल्याला काढा बनवायचा आहे. मंडळी काढा बनवण्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला उकळून उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे. तुम्ही 2 कप पाणी घेतलं ना, उकळून 1 कप बनवा. आणि सकाळी जसं चहा पितो ना, अनुषापोटी आपल्याला काढा प्यायचा आहे. सकाळी उठल्या उठल्या मी साधारण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आपल्या आवळ्याच्या बिया, ह्या आवळ्याच्या बिया पाण्यामध्ये टाकून घेऊ. बघू शकता मंडळी, आपली चूल चांगली पेटली. आपण पातेलं ठेवून घेऊ. पातेलं खूप छान बसलं चुलीवर. मी सगळीकडून जाळ लावतो, कारण की इतका काय वारा आलाय प्रचंड, शेतामध्ये बसलो आहोत, इतका काय तुफान पाऊस आलेला आहे ना जवळच. तुम्ही जर बरेच दिवस ह्या काढ्याचं सेवन केलं ना, तुमच्या हाडातील कटकट आवाज बंद होणार, हातापायाच्या मुंग्या बंद होणार, तुमची नजर वाढणार, तुमचे पांढरे केस काळे भोर होणार. म्हणजे भरपूर असे फायदे ह्या काढ्याचे आहेत. कुणाला जर रक्त कमी पडत असेल, 7.6 पॉईंट जर रक्त असेल, हा काढा जर 1च महिना पिले ना, तुमच्या शरीरामध्ये 11 पॉईंट रक्त होणार आहे. रक्तवाढीसाठी हा काढा फार उपयुक्त आहे. आपल्याला जेवढ्या लिव्हरच्या समस्या असतात ना, लिव्हर दुरुस्त करण्यासाठी आणि लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा काढा खूपच उपयुक्त आहे. मंडळी काढा उतरून घेऊया. इथं घेतलेली आहे एक चाळण. छान असं आपलं पाणी कमी झालेलं आहे. पातेलं ठेवून देतो आणि हा काढा आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे. आता मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्या काढ्याला ठेवूया. प्रचंड असं वारा आलेला आहे, त्याच्यामुळं काढा लवकरच थंड होईल. आणि बरं झालं मंडळी, आपला काढा होऊन दिला पावसाने, कारण की आता भरपूर असा वेगाने पाऊस येत आहे. आणि निसर्गामध्ये राहण्याची, शेतामध्ये राहण्याची, झाडाची ओळख असण्याची, कुठल्या कुठल्या वस्तूचे काय काय फायदे आहेत याची जर माहिती असेल ना, काय माणसाने आजारी पडावं, शेतामध्ये आणि गावाकडे राहण्याची मजाच वेगळी आहे. मंडळी, आयुर्वेदाचं शास्त्र समजणं एवढं सोपं नव्हे हां. मंडळी, आवळ्याचं झाडं असू द्या, आंब्याचं झाडं असू द्या, जांभळीचं झाडं असू द्या, आपल्या शरीरासाठी वरदान असणारी झाडं आहे ती. फक्त आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. एका दादांनी कमेंट केली ती, दादा प्रचंड अशी पिवळे दात झालेले आहेत. आंब्याच्या झाडापाशी जा, आंब्याची एक काडी घ्या. सुरुवातीला त्या आंब्याची काडी बारीक चावा आणि बारीक चावल्याच्या नंतर त्याच काडीने तुम्ही दात घासा. तुमच्या दातावर जर पिवळा कट आलेला असेल, तुमचे दात पिवळे दिसत असतील, तर एकदम शुभ्र पांढरे चमकणार आहे तुमचे दात. फक्त आंब्याच्या काडीनेच दात घासा. सलग जर तुम्ही 6 दिवस आंब्याच्या काडीने दात घासले, तर तुमचे दात मोत्यासारखे चमकणार आहे. एकदम पांढरे शुभ्र क्लीन. काही काहींना काहीच व्यसन नसतं, न गुटखा न गायछाप, तरी भरपूर जणांचे दात पिवळसर असतात. दाताला कीड लागते, दाताची झीज होते. पण तुम्ही जर आंब्याच्या काडीने दात घासले,
तर तुमची झीज भरून निघणार, दातातली कीडसुद्धा मरून जाणार आणि दात एकदम पांढरे शुभ्र निघणार. तर चला मंडळी, आपला काढा थंड झालेला आहे, थोडासा गरमच आहे, पण आता ह्या काढ्याचं तुम्हाला मी सेवन सांगतो. 1 महिना लगातार हा काढा घ्यायचा आहे. आणि मंडळी, हे निसर्गातले उपाय असतात, हे नैसर्गिक उपाय असतात, याचं काय पथ्य नसतं. तुम्ही लगातार घ्या, 2 दिवसाला घ्या, जोपर्यंत फरक पडत नाही ना तोपर्यंत हा आपल्याला उपाय करायचाच असतो. याचा रिझल्ट थोडा थोडा येत असतो, कारण की हे फुकटचे उपाय आहेत, पण हेच उपाय नेमकं आपण करत नाही. सध्या काय होत आहे, भरपूर जणांना विश्वासच नाही पटत अशा गोष्टींचा. पण त्यांना काय माहिती, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये सुरुवातीला आयुर्वेदिक होतं. नाडी जरी तपासली तरी त्यांना कळायचं की ह्या व्यक्तीला कुठला कुठला आजार आहे. आता तर सगळं रक्त चेक करावं लागतं, फोटो काढावे लागतात. पण चला, असू द्या, काळाची गरज आहे, पण तुम्ही हे निसर्गातील उपाय विसरत नका जाऊ. तर चला, ह्या काढायचं काही लिमिट नाही, कुठलं पथ्य नाही. सकाळी सकाळी बिंदास पेत जा हा काढा, आणि जसा तुम्हाला टाईम भेटेल ना तसा काढा प्या. असं काही नाही 11 दिवस प्यावा, 1 महिना प्यावा हा काढा. आणि हा काढा पिल्याने आपल्या शरीरातील 21 आजार दूर होणार आहेत. तुमचं शरीर एकदम सर्व आजारापासून क्लीन होणार आहे. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी. काय असतं, मी एक एक घोट करून का काढा पितो. चिमण्या असू द्या, गाई असू द्या, कुत्रा असू द्या, कोला असू द्या, शिळी असू द्या, एक एक घोट करून पाणी पितात. आणि मंडळी, तुम्हाला जर BP शुगर असेल ना, रक्तात साखर असेल, तुमचं ब्लड प्रेशर वाढत असेल, तर काय करत जा, घरामध्येच उपाय असतात. माठातलं पाणी पितानी, हंड्यामधलं पाणी पितानी. असं सांगितलं जातं आयुर्वेदामध्ये, जर आपण एक घोट पाणी पिलो किंवा काढा पिलो, तो काढा आपल्याला 5 सेकंद तोंडामध्ये ठेवायचा आहे. तर 5 सेकंद जर काढा तोंडामध्ये जर राहिला तर नेमका काय बदल होणार आहे. जेव्हा आपल्या तोंडामध्ये पाणी किंवा काढा साचतो ना, त्याच्यामध्ये ना 60 ते 70% लाळ तयार होते, आणि ती लाळ आपल्या पोटामध्ये जाते. जर तुमच्या शरीरातला आजार दूर करण्याची कशामध्ये क्षमता असेल ना, ती फक्त आपल्या लाळीमध्ये आहे. तुम्हाला जर अन्न पचत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये लाळीची कमतरता असते. तर चला मंडळी, आपला व्हिडिओ मोठा होत आहे. मी एक एक घोट करून हा संपूर्ण काढा पिऊन घेणार आहे. अर्धा तास संपवला, फक्त 20% काढा राहिलेला आहे. मंडळी, आज मी तुम्हाला आवळ्याच्या बियाचे, आवळ्याच्या झाडाचे खूप असे लाख मोलाचे फायदे सांगितलेले आहेत. काढा बनवायला सांगितला, आवळ्याची पावडरसुद्धा बनवायला सांगितली. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही जर गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा. आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.